रमेशचे बाबा आणा लवकर काढ्या, एक कवटा तरी आणून द्या बा. अरे हो आणतो, थांबा जरा, आणतो ना. 2-3 काड्या आहे ना, ह्या जाळून टाका, चहा बनवा पुरता. आणतोच काड्या आता स्वयंपाकाले. बिन आतापर्यंत काड्या झाल्या असत्या आपल्या, नाश्ता पाणी सगळं झालं असतं. महाबिन मुन्नीनं गेली तिथं वाहून. तिच्या याच्यासाठी पुरा आपला अर्धा दिवस वाया गेला. सकाळी पुरी गेली तसं असं समजा नाही. तिले काय माहित होतं काय का, बाईले काय माहित होतं काय आता पडणच म्हणून. आता समोरचं आपल्याला कोणाला माहित होत राहते काय, माहित राहिलं तर आपण तिथूनच मागं सरतो. पण समोरचं कोण पाहिलं, तसं बाईचं झालं. समोर त्याला काय माहिती इथून मी घसरणारच आहो म्हणून, तर म्हणून तसं झालं. ते आता काही असं नको करा, झालं असतं घ्या पटोपट तोडा काढ्या आणि चला. हो सरपंच भाऊ, आपलं चहा पाणी करून घेऊ आणि निघून जाऊ. आता रिस्क काय जंगलात राहिलं, आता काही मुले पोटून नाही राहिलं नाही का सरपंच भाऊ. मी तसाच म्हणतो सरपंच भाऊ. आता चहा पाणी घेतलो का बस निघूनच जाऊ. आता जास्त काड्या नाही तोडू, आता कवटा घर बस होते. साडून घ्या हे, एवढी चांगली गाडी, एवढी महागाची बुलेट जंगलात कोण घेऊन आलं असं साहेब. जंगल में मंगल करने आए होंगे, वही आ सकते इतनी अच्छी बड़ी गाड़ी लेके. कोई शहर में होता नहीं होगा तो क्या है फिर, जंगल ही दिखेगा. जंगल में कोई आता जाता नहीं है तो क्या, अपना रास्ता खुला रहता है, हो जाता है जंगल में मंगल. वही होगा और क्या. नहीं साड़ू के, मुझे नहीं लगता कि ये मंगल करने आए होंगे. ये कुछ अलग ही करने आए होंगे. क्या सर आप नहीं समझ पाते हैं, जंगल में क्या करने आएंगे लोग, काय के लिए आए होंगे. लेकिन मुझे ये गाड़ी रात से यहीं पड़ी है ऐसा लग रहा है. तो रात से कोई यहाँ आया होगा, जानवरों का डर नहीं होगा कुछ. अरे साहेब, रात को ही आएंगे ना मंगल करने, रात को ही तो मंगल होता है, कोई दिन में होता है क्या. रात को आए होंगे, अभी थक हार के सोए होंगे, अभी जाएंगे. क्या साहब अभी, नहीं 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 साड़ू के, मुझे जरूर दाल में कुछ काला लग रहा है. ये कोई मंगल करने नहीं आए, ये मुझे लगता है कि ये कोई लकड़ी चुराने तो नहीं आए. ऐसा भी हो सकता है कि गाड़ी लेके आए होंगे दूर से, लकड़ियां तोड़ी होगी, गाड़ी में डाल के ले गए होंगे, अभी गाड़ी लेने आएंगे तो अपने उनको रंगे हाथ पकड़ेंगे. ऐसा भी तो हो सकता है. साड़ू के समझता क्यों नहीं. क्या साहब, ये लकड़ चुराने आए तो ये क्या गाड़ी रख के जाएंगे, गाड़ी तो साथ में लेके जाएंगे ही ना. गए होंगे तो, अगर नहीं गए होंगे तो होंगे यहीं पे. चलो ढूंढते हैं फिर, या मंगल कर रहे या फिर चोरी कर रहे, क्या कर रहे अपने आंखों से देखते हैं. चलो आगे आओ क्या. हाँ चलो फिर अपने आंखों से देख लेते हैं, दाल में काला है या पूरी दाल ही काली है, देखते. चलो, गाड़ी तो एकदम ठीक ठाक लग रही है, मस्त लग रही है. ऐसा लग रहा है कि कोई प्रोफेशनल की गाड़ी हो, अच्छी लग रही. साड़ू के ऐसा कर, तू इधर से जा, मैं इधर से जाता हूँ. ओके सर. होऊन जाईन का शामराव भाऊ, एवढ्या नाही लागत आपल्याला. आता राज काय लागते, झालं चहा पाण्यासाठी बस होऊन जाईन. चला आता करू दे ना गरम भाऊ, जराशा सावट्या आपल्या गावाकडे घेऊन जाऊ घरी. इस्टोपेटवाले बरे होते माझ्या पाण्यासाठी. अरे क्या है लाकूड तोड़ रहे, चोरी कर रहे, जंगल की चोरी कर रहे. साहेब इकडे येता, साहेब इकडे येता. साड़ू के क्या हुआ साहेब. ये देखो, ये तो चोर, ये मंगल करने नहीं आए, ये फायदा करने आए खुद का. अपनी चोरी, फॉरेस्ट की चोरी कर रही है, सरकार का माल चोरी कर रही है. देखो तीनों. सरपंच तुम्ही वाटलं नव्हतं बा. सरपंच खुद तुम्ही असं करा म्हणून. गावाची सुरक्षा करणं तुमचं काम आहे, पण गावाचा भोवतालचा जो फॉरेस्ट सरकारचा आहे, ते पण तुम्हाला सुरक्षा करणं, त्याचं पण तुम्हाला गरज आहे. काय म्हटलं सरपंच, तुम्ही स्वतःच हे काम करा तर गावकरी काय करण. सरपंच जवाब द्या मला. तुम्ही स्वतःचे असं काम करायला लागले, चोरी करायला लागले गावकऱ्यासोबत मिळून, तर बाकीचे गावकरी आजूबाजूच्या खेड्यातले लोक काय करतील, पुरा जंगल उद्ध्वस्त करतील. अरे साहेब, आम्ही काही चोरी नाही करून राहिलो साहेब, चोरी नहीं करून राहिलो आम्ही. समजून घ्या, आम्ही चोरी नहीं करून राहिलो. अरे रंगे हाथ पकड़ा हमने, अभी तोड़ रहे थे लकड़ी, चोरी नहीं कर रहे बोल रहे, पूरा जंगल तोड़ दिया, वहां गाड़ी खड़ी रखी और बोले चोरी नहीं कर रहे, रंगे हाथ पकड़े. अरे वो जलाने की, चाय बनाने के लिए हम लकड़ी तोड़ रहे थे, चाय बनाने के लिए, कोई चोरी नहीं कर रहे. चोर नहीं हम चोर नहीं, हम तो यहाँ पिकनिक मनाने आए. पिकनिक मनाने जंगलात. हाँ काय होय सरपंच भाऊ, जंगलात पिकनिक मनवाले. कोण येते जंगलात पिकनिक मनवाले. कुठं देवस्थानी जाते, कुठं पर्यटन स्थळी जाते, जंगलात पिकनिक मनवाले. काय कुछ काला है, दाल में कुछ काला है. अच्छा मंगल करने आए क्या. हाँ जंगल ही दिखता है क्या. तुम ऐसे लोगों के लिए जंगल है क्या. हम ऐसे लोगों के लिए जंगल संभाल के रखते हैं क्या. गलत समजता साहेब. हे पहा आम्ही बाया माणसं आम्ही एकत्र चालू आहे. कॅम्पिंग, आमची फॉरेस्ट कॅम्पिंग सुरू आहे. लागलं तर तुम्हाला तिकडे सगळं दाखवतो, चला. नहीं साहेब इनकी बात मत सुनो. अभी के अभी इनको गाड़ी में डालो और अभी के अभी इनको जेल में डालो.
सरपंच भाऊ, आम्ही तुम्हाला रंगे हात पकडलं, तुम्हाला चालाच लागन पोलीस स्टेशन मध्ये. बस काही नाही, पोलीस स्टेशन मध्ये चाला, तिथं सांगा काय आहे ते. अरे बा फॉरेस्ट साहेब, समजून घ्या. सरपंचाले कसं काय पोलीस स्टेशन टाकता तुम्ही? सरपंचाले जेलात नाही टाकू शकत. गुन्हेगार सेम आहेत. तो सरपंच राहू नाही तर आमदार राहू, गुन्हा केला तर त्याला जेलात टाकणंच आहे. काय म्हटलं? गुन्हा केला, गुन्हेगाराले सजा, गुन्हेगाराले माफी नाही. तो कोणत्याही पदावर राहो, गुन्हा केला त्याला जेलात टाकणंच. आताच्या आता आमच्या संग चला, नाही तर डबल केस लावून. बरं साहेब येतो आम्ही. तसं काही करू नका, येतो आम्ही. चलो, चोरी करते है चोरी. अकडली काय वा मुन्ने? हा इस्तो नाही सोडून राहिली बापा. अहो कसं लागून राहिलं ना वो, म्हणून जराशी घेतो बापा हे इस्तो. थंडच लागून राहिलं बापा, हिवताप आल्यावानी. लागला का भेजारा पाण्यात पडल्याचा? मला तसंच वाटून राहिलं. भेजारा लागला त्याइले, बाईले भेजारा लागला म्हणून आता हिवताप आल्यावानी वाटत असन. हो त्याचा वजर असं तिने पाणी करून घरी गेलं म्हणजे पडली का नाही ते पाणी, तर ते बेजारली तर असनच. नाही बा मुन्ने, हा घाड भेव लागलं असन तुला. नाही आता मरतो रे बापा मी. नाही बापा भेवही नाही लागन काय हो, केवढी पडली ते. उलीचं तर पाणी होतं, पण तिचा पाय घसरला का नाही ना, शेवाळलं होतं सगळं. घसरत ते दूर चालली गेली, त्या मोठ्या धबधब्यावर चालली गेली. भेव तर लागलंच असन. कसा बसा मुन्नीच्या जीवाले जोर होता म्हणून वाचले बापा मुन्नी, नाही तर एवढ्या धबधब्यावरून पडल्यावर वाचतच नव्हतं कोणी. खोल नाही गेली होती, अशी घसरत गेली आणि त्या धबधब्यावरून खाली पडली. अंदर नाही धसली, काही नाही ना. हे कल्लीचे बाबा कुदले वाटते, त्यानं मला सटकन वरत काढलं, तरी बेहोश झाल्यावानी झालती बापा. त्यानं छातीवर दाबलं, तेव्हा कुठं जीवात जीव आला बापा. खरंच मरून जात होती मी. आता निघला असता आपला काम्पिंग. अहो हे नाही आले नो अजून. आपला चहाही पिऊन झाला, कपडे धुवून ठेवले. हे तिघ जण काय किती काढे आणतात बापा. अमाय हो गड्या लय वेळचे गेले ना. रामदास भाऊ जाऊन पाहता का जरासं तिकडे? आता मग आणि मी इथं तिथून आवाज दिला तर आवाज तर दिला बापा त्यानं. हो कोण जाऊन पा बरं रामदास भाऊ, वासुदेव भाऊ जाऊन पा बरं जराशी. अजून दूर कथा नाही गेले बापा, आता घरी जावाचं आहे ना आज ना. हो मी जाऊन पाहतो त्याइले, जाऊन हुडकतो, येतो. चल ग मी चालतो. काय बसला सा महाबीन. वासुदेव भाऊ बस का तू, बस काय कासवाच्या पायानं चालशील महाबीन. मी येतो बाद टमोटम जातो, टमोटम येतो पाहून ते येईल. तू बस. टमोटम ओय सरपंच भाऊ, इथून सावध देता काय जी रामदास भाऊ? जा ना तिकडे समोर. इथून सावध देवाचं राहिलं असतं तर आम्ही देऊन दिलं असतो. जराशे समोर जा, पाहून या जराशे. जा बरं पटकन. इथून सावध देऊन राहिले तुम्ही बी. हो जाऊन पाना, हो जराशे तिकडे जाऊन पाना. कुठं अटकले तर काही इथून सावध देऊन राहिलेत. अरे हो चाललोच, आवाज देतच चाललो. हो रामलाल भाऊ, चला बसा पटपट गाडी चला. सफाई देवाची गरज नाही, आम्ही तुम्हाला रंगे हात पकडलं. सफाई तिथं देत बस जा. आता तिथं कोर्टात तिथं सफाई देवाची, आम्हाला सफाई देवाची नाही. चला बसा गाडीत पटकन. अरे बा साहेब थोडंसं ऐका तर, जरासा फोन तर करू द्या. आमच्या घरच्या लोकायले फोन तर करू द्या, जरासं सांगू तर द्या. त्याइले तर माहित पडलं पाहिजे बा. आमच्या इकडेच आहे, कॅम्पिंग आहे आमची. बाया माणसं सगळेच आहो आम्ही तिघं, आम्ही 5 जण माणसं आहो, 5 जणी बाया आहे. आम्ही सगळे टीम आलो आहे सगळे. बाकीचे लोक तिकडे आहे, तुम्ही आम्हाला घेऊन चालले. मग ते आम्हाला ढूंढून नाही का जंगलामध्ये? शोध नाही करतील का ते जंगलामध्ये? तर म्हणतो जरासं सांगू द्या, फोन करतो, त्याइले सांगून देतो आणि मग येतो बा तुमच्यासोबत. काही नाराजी नाही. वहाँ पे जेल में वहां से फोन करना, यहाँ से नहीं, वहां से. बैठो फटाफट. साहब ने बोला ना गाड़ी में बैठो, तो क्यों नहीं बैठो गाड़ी में. ज्यादा होशियार पट्टी करने की नहीं, वहां से फोन करने का. बसा पटकन गाडीत बसा. टाइम काऊन खोटी करता? बसा पटकन गाडीत. फोन तिथून कर जा. कसं का रामलाल भाऊ, शामराव भाऊ ते काळजी करतील ना का तिकडे सरपंच भाऊ? म्हणून राहिले ना ते साहेब, तिथून फोन कर जा. चला त्याच्याच मतानं तिथूनच फोन करू. चला तसाही दिवसाचा टाइम आहे, जास्त काही गडबड होणार नाही. थोडंसं पाहिजे इकडे तिकडे आपल्याला, आणि बस मग त्याचाच फोन येईल लागन. तर क्या खुसुड़ नहीं चलेगा. चलो जल्दी बैठो गाड़ी में और चलो, वहां से फोन करते रहना. हाँ चलो अंधा कानून चलो. येतो असतो तोडत होते मग भिंग काड्या तोडतो कुठं गेले गेले तर नाही तिकडे वाघ पाहले. भिंग तर पाहतो तिकडे जरासा समोर जाऊन दिसतीन तो. सरपंच भाऊ, रामलाल भाऊ, भिंग तर आवाजही देऊन नाही राहिले. कुणीकडे गेले ना कुणीकडे नाही. च्या बहीण तर आता इकडे पाहिलो, तिथेही पाहिलो, कुठं नाही दिसून राहिले. तर इकडे आम्ही वाट पाहून राहिलो, चहा पिऊन बसलो आहो. काड्या घेवाले आले होते, कुठं गेले तर गाडीकडे तर नाही गेले. गाडी पाहिले. चला बरं लक्ष देऊन येतो. चला बरं तिथं जाऊन पाहतो. गाडीपाशी गाडी ठेवली होती तिथं, इथं आम्ही काळजीत पडलो ना. इकडे नाही आले ते. गाडी तर इथंच आहे.
आली असते तर मग तिकडे आली असते गाडी जोडून डायरेक्ट आपल्या ठिकाण्यावर. तिथंही नाही आले, इकडे नाही गेले, कुठं माय मी तिकडचे तिघही सांगत ना होंगात. फोन तर आहे ना सरपंच भाऊ, जरासा फोन तर करा लेकाचं. गेले ते तिकडेच गेले. आला असं आवाज कोणत्या तरी जनावराचा, नाही तर वाघाचा, नाही तर आसोलीचा काही आवाज आला असेल तर गेले असेल ते. पाहत पाहत आपतीवर आपत आणते. आता थोडंसे दिवस थोडशासाठी जाऊनच राहिलो होतो आज. तर आता हे झाले गायब. आता मी आता दोघंच मायबीन तो बसलाच राहते कसं होतो वासुदेव. आता मी एकटा काय करू आता. हे बी भटकले काय बापा तिकडे रामदास भाऊ बी गेले पाहिले ना. पाय जावं बापा वासुदेव भाऊ, काय बसले सायजी तुम्ही, जाऊन पहा जराशे. एकटा माणूस बापा ते तरी ती आहे. नाही तर बस बापा, ह्या वेळची जंगल कॅम्पिंग नाही बरी बापा, ह्या वेळची नाही बरी. हर वेळेस काही बरोबर नाही राहत. हो माय हो, या वेळची कॅम्पिंग नाही बरी बापा, या वेळची कॅम्पिंग नाही बरी. हा सगळे असं होऊन राहिलं बापा. हे मुन्नी मरता मरता वाचले तर हे तिघ गायब झाले, एक गेला तर या बी गायब झाला. हो सगळे आपले बहीण भाऊ बी म्हणतात ह्या वेळची जंगल कॅम्पिंग बोरिंग आहे, ह्या वेळची जंगल कॅम्पिंग काही चांगली नाही. तर मी सांगतो सगळ्या वेळेस काही सारखं नाही राहत ना. मागच्या वर्षी वाघ आला होता, आमच्या तंबू जवळ आला होता, ह्या वर्षी आलाच नाही. तिकडे आवाज येत होता, या माणसाला वाटलं का जवळ आला, पण तो जवळ आलाच नाही. मागच्या वर्षी जवळ आला होता, मागच्या वर्षी पाणीही खूप होतं, मागच्या वर्षी सगळं होतं. ह्या वर्षी थोडंसं वेगळं आहे, सगळे वेगळंच राहत असते. हे असं झालं, हे असं होऊन राहिलं ह्या वर्षी. आता तुम्ही म्हणता मागच्या वर्षी सारखं काही कसं नाही. आता आपल्या जीवनात काल जे झालं ते आज होते काय. आले 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 रामदास भाऊ आले. किती टाइम हो तुम्हाला बी गोल्याचे बाबा. भेटले का, कुठे आहेत ते तिघही जण. अरे बा आवाज दिलो, खूप आवाज दिलो. तिकडे गेलो ते तिकडे गेलो, गाडी ठेवली तिथं गेलो, गाडी आहे तिघं नाही दिसले, कुठंच नाही दिसले. काय करू मी एकटा, अजून किती किती दूर जाऊ मी एकटा. येऊन गेलो मी. अमन कुठे गेले तू. रामदेव भाऊ जरासं समोर काऊन नाही जाऊन पाहिलं तुम्ही, कुठे गेले तर ते. गेले तर नाही हो बापा, तिकडे त्या झरण्यापाशी धबधब्यापाशी बापा मोठं रिस्की काम आहे बापा. तिथं सगळं शेवाळलं आहे, भातच पाय घसरते बापा. हट बापा या वर्षी तर काय माहित बापा काय असं नाट लागला बाई आपल्याला. मग आपल्याला ह्या वर्षी नाट लागला काहीतरी नरलं आपल्याला ह्या वर्षी, काहीतरी अपशगुन झालं ह्या वर्षी काहीतरी. साहेब साहेब आता तरी फोन करू द्या. आता तरी जरासं फोन करून पहिले कळवून देतो आम्ही का इकडे आलो, इकडे आम्हाला आणले गेलो म्हणून. चला ठीक आहे, करून घ्या. कोणाला फोन करतात सांगून द्या, कोणाला सांगतात. हा आला आला फोन आला, सरपंच भाऊचा फोन आला. आता थांबा थांबा चुप राहा. हॅलो रामदास भाऊ. अरे बोला बोला सरपंच भाऊ बोला. कुठं गायब झाले रे बाबा, काड्या करायला गेले ना गायबच झाले बाबा. हा ढूंढू ढूंढू हैराण झालो मी, परेशान झालो मी. इकडे ढूंढतो तिकडे ढूंढतो, एकटाच काय काय करू बा. अरे बा रामदास भाऊ काय बा, याची बहीण फसून गेलो आम्ही. हा बहीण तिथंच होतो आम्ही, काड्या करत होतो त्या मोठ्या झाडापाशी. मोठं झाड नाही का तिथं पडलेलं तिथंच. तर माझी बहीण तिकून आले फॉरेस्ट ऑफिसर आणि पकडून आम्हाला इकडे फॉरेस्ट ऑफिस मध्ये आणलं रे बा. फसलो आम्ही. काय फॉरेस्ट ऑफिस मध्ये. अरे 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 अरे. हो बा रामदास भाऊ काय करा, तिघही जण ऐकेच नाही बा, ऐकतच नाही ते, ऐकतच नाही. चोरीच करता म्हणते, लाकूड तोडे वय म्हणते तुम्ही, लाकूड चोरे. तर आणलं बा इकडे, फोनही करू दे नाही. आता कसं बस इथं पोचलो आम्ही, ऑफिसात पोचलो, फोन करायला दिला ते ना. बस आता फोन नाही करू देणार, तुम्ही काही करा आता. धुमाळ साहेबाला सांगा तुम्ही. आणि आम्हाला जरासं या, जरासं 10-12 जण या, जरासं द्या जराशी काही म्हणते आपली ते बयान द्या जरासं. सांगा त्याले मी सरपंच असून बिन सरपंचाले पकडलो ते ना. हा आपतच आहे ना. अरे बा आपत म्हणजे आत्तीहून मोठी आपत झाली ना हे सरपंच भाऊ. हा तुम्हाला पकडलंच कसं, तुम्हाला ओळखत नाही का ते. हा कोणता होय तो फॉरेस्ट ऑफिसर तर आपल्या इलाक्यातलाच होय का, नवीन होय. बिन ओळखत नाही का तो तुम्हाला तर. अरे बा ओळखते गुन्ह्याच्या ठिकाणी कोणी मोठा ऑफिसर नाही म्हणते. पद इथं महत्व नाही म्हणते, इथं गुन्हा केला तुम्ही रंगी हात पकडलो म्हणते. भाऊ लेकाचं मायबीन फसलो बा रामदास भाऊ. आता चल आता. बरं सरपंच भाऊ काही फिकर करू नका. आम्ही आता इथून निघतो, आता पुरं सामान घेऊन गावाकडे जातो आणि तिकडून मग येतो पोलीस स्टेशन मध्ये. करा बा पोटो या बा. हो बस ठीक आहे. काऊन हो बोलायचे बाबा, काय झालं, काय म्हणते सरपंच भाऊ. अरे बा आपत झाली, मोठी आपत झाली महाबीन. खरंच म्हणते यावर्षी जंगल कॅम्पिंग नाही बरी, सूट नाही झाली आपल्याला. काहीतरी ग्रहण लागलं, काहीतरी नाट लागला कोणाचा होय तो. काय झालं रामदास भाऊ, कुठं आहेत ते, काय म्हणतात. अरे बा त्याले फॉरेस्ट ऑफिसरनं पकडलं, फॉरेस्ट पोलीसनं पकडलं त्याले, फॉरेस्ट ऑफिस मध्ये घेऊन गेले गाडीत बसून. जेलात टाकते का बाप्पा. हो जेलातच टाकते, रंग्यात पकडलो असे म्हणते. आता काही नाही, आता आपण हे सगळं आपलं उचला, सगळे भांडे बुंडे भरा, काय आहे ते. चला गावाकडे चला आणि तिथून मी 2-4 पोट्टे घेतो आणि जातो बा पोलीस स्टेशनले. पाहतो ते काय करायचं आहे ते. माय बाई आता आपतच झाली बापा. एक तर या मुन्नीनं अशी आपत केली होती ना, आता ही आज अशी आपत झाली. हट बापा
जाऊ द्या, झालं ते झालं. घ्या बांधा पोट व्हा, पोट बांधा बुंदा करा, चला आपल्या गावाकडे पोटकन. अरे साहेब जरासा त्या धुमाळ साहेबाला फोन लावू द्या. ते आम्हाला चांगल्यानं ओळखतात. ते आम्हाला ओळखते, आम्ही त्याला ओळखतो चांगल्यानं. आम्ही कसे आहोत त्याला सगळं माहित आहे, बरोबर माहित आहे. ते बरोबर सांगतील तुम्हाला. थोडासा फोन लावू द्या. थोडासा आम्ही लावणार आहे त्याला फोन. तुम्ही कायले उद्या लावतो आम्ही फोन त्याला, सांगतो सगळं. जरासे रातभर कल्ले खाऊ देतो तुम्हाला. हा कसं जंगलामध्ये घुमाले पाहिजे, जंगलामधले काळ्या चोर आले पाहिजे, तर रातभर राहू देतो तुम्हाला. पहिले आम्ही करतो मग फोन त्याला. हो मोठे हुशार हो आले चालले तर. सरपंच असाल तुम्ही तुमच्या गावचे, पण आमच्यासाठी मुद्रिमच आहात तुम्ही. गुन्हा केला तुम्ही. हो आम्ही लावतो फोन. कोणाला लावायचा आहे कोणाला नाही तुम्ही सांगितलं ना तुमच्या ओळखीच्या लोकांना. बस झालं पुरे. चला वा आता अंदर.